नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू PYQ क्लब. तर आज आपण पाहणार आहोत राज्यसेवा 2021चे PYQ ॲनालिसिस जिओग्राफी आणि एन्व्हायरमेंट या विषयाचं. तर चला मित्रांनो, पहिल्या प्रश्नाची सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग लँडफॉर्म्स आर प्रोड्यूस ऑन कोस्टल एरिया बाय वेव्ह इरोजन. म्हणजे समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे खालीलपैकी कोणती भूरूपे निर्माण होतात. तर मित्रांनो, हा टॉपिक आहे लँडफॉर्म्स. आणि लँडफॉर्म्स तयार होण्याचे वेगवेगळे एजंट्स असतात, जसे विंड, रिव्हर, आईस, नंतर ओशन, सी वेव्स किंवा ओशन वेव्स, दोन्हीपैकी एक विचारले जाते. तर हा तो टॉपिक आहे आणि आपल्याला विचारलेला आहे, वेव्ह इरोजनमुळे खालीलपैकी कोणते लँडफॉर्म्स तयार होतात. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे सी क्लिफ, बे, सी केव्ज, सी स्टॅक्स, ऑप्शन 1. तर आता आपण याचे एक्सप्लेनेशन बघूयात. हे बघायचं, इथे तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये एजंट्स ऑफ लँडफॉर्म दिलेले आहेत, जसे की वॉटर, ग्राउंड वॉटर, ग्लेशियर, विंड, वेव्स. त्याच्यामध्ये इरोजनल म्हणजे इरोजन झाल्यामुळे कोणकोणते लँडफॉर्म तयार होतात आणि ते इरोजन झालेलं मटेरियल जेव्हा वाहून समोर नेलं जातं तेव्हा डिपॉझिशन केलं जातं आणि त्या डिपॉझिशनमुळे कोणकोणते लँडफॉर्म तयार होतात. तर याची लिस्ट या दुसऱ्या कॉलममध्ये डिपॉझिशनल लँडफॉर्मची दिलेली आहे. तर तुम्ही या सर्वांचे लँडफॉर्म्स पाहून घ्या आणि याच्यासोबतच तुम्हाला व्होल्कॅनिकचे बी लँडफॉर्म्स पाहायचे आहेत. तर वर्क डन बाय व्होल्कॅनो असं टाईपमध्ये तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला भेटून जाईल. आपल्याला वेव्समुळे विचारलं होतं, तर हे क्लिप्स, केव, आर्च, स्टॅक असे ऑप्शन आहेत. तर त्यामुळे ऑप्शन 1 हा आपलं बरोबर उत्तर आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप ऑफ सिटीज आर कनेक्टेड बाय गोल्डन क्वाड्रिलॅटरल नॅशनल हायवे सिस्टम. म्हणजे गोल्डन क्वाड्रिलॅटरल हा जो नॅशनल हायवे आहे तो कोणकोणत्या सिटींना कनेक्ट करतो असं विचारलेलं आहे. ऑप्शन 1 आहे जालंधर, अंबाला, दिल्ली, जयपूर. ऑप्शन 2 आहे बेंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा. ऑप्शन 3 आहे अलाहाबाद, आग्रा, लखनौ, गोरखपूर. आणि ऑप्शन 4 आहे विशाखापट्टणम, विजयवाडा, हैदराबाद आणि बेळगाव. तर मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन 2 बेंगलोर, चेन्नई, कोलकाता, आग्रा असं आहे. तर तुम्ही पाहू शकता की इथे तुम्हाला या मॅपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सिटीज दिलेले आहेत गोल्डन क्वाड्रिलॅटरवरच्या. तर सर्वात इम्पॉर्टंट 5 सिटी लक्षात ठेवा, दिल्ली, मुंबई, बेंगलुरू, चेन्नई, कोलकाता. या इम्पॉर्टंट 5 सिटी आहेत, या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे, तुम्हाला एका कॉलममध्ये रिजन दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये नेम ऑफ द विंड, म्हणजे त्या एरियामध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहतात हे विचारलेलं आहे. तर ऑप्शन एमध्ये आहे, ए आहे सहारा डेझर्ट, बी आहे ग्रीस, सी आहे इराण, डी आहे ॲल्प्स. आणि इकडे सेकंड कॉलममध्ये आहे फॉन, सेम्यून, सिरेको आणि खामसिन. तर मित्रांनो, याच्या इथे तुम्ही पाहू शकता की मॅपमध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे विंड्स दिलेले आहेत. विंड्सची लिस्ट दिलेली आहे आणि ते कोणकोणत्या रिजनमध्ये सापडते ते पण तुम्ही पाहू शकता. जसं की खामसिन आहे, हे बघा खामसिन इथे सापडते या एरियामध्ये. हर्मॅटन या एरियामध्ये सापडते. सिरोको या एरियामध्ये. सेमून हा इराणच्या एरियामध्ये सापडते. चिनूक कॅनडामध्ये किंवा नॉर्थ अमेरिकामध्ये आपण म्हणू शकतात. नॉर्दर्न USA मध्ये सापडते. नॉर्थ ईस्टर्न ब्लिझर्ड हे कॅनडामध्ये सापडते. नंतर पॅम्पोरो हे जो ब्राझीलच्या जवळ म्हणजे अर्जेंटिनामध्ये सापडते. बर्ग हे जॉन्सबर्ग म्हणून लक्षात ठेवू शकता तुम्ही, साऊथ आफ्रिकेमध्ये सापडते. ब्रिकफिल्डर आणि सदरली हे ऑस्ट्रेलियामध्ये सापडते. तर मित्रांनो, आता आपण तुम्ही बघा सहारा डेझर्टमध्ये. तर आपण इथे उत्तर पाहणार आहोत सहारा डेझर्टमध्ये खामसिन या नावाचे वारे आढळतात. नंतर ॲल्प युरोपमध्ये येते. युरोपमध्ये फॉन नावाचे सापडतात. ग्रीसमध्ये सिरोको आहे, तर इराणमध्ये सेमून आहे. तर यामुळे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर आहे. आणि तुम्ही ते पाहू शकता या मॅपमध्ये की वेगवेगळे विंड्स आणि त्याचे रिजन कोणकोणते आहेत तर ते दिलेलं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे, विच माउंटेन रेंज इज फाउंड बिटवीन काराकोरम माउंटेन रेंज अँड पीरपांजल माउंटेन रेंज. तर मित्रांनो, याचं उत्तर ऑप्शन ए झास्कर माउंटेन रेंज आहे. तर आता आपण हे पाहूयात. तर तुम्ही इथे पाहू शकता की काराकोरम माउंटेन रेंज आणि पीरपांजल माउंटेन रेंज या त्या दोन्हीमध्ये कोण आहे, लद्दाख रेंज आहे आणि झास्कर रेंज आहे. तर आपल्या ऑप्शनमध्ये
झास्कर आहे, लडाख नसल्यामुळे आपण ऑप्शन 1 टिक केलेलं आहे. तर तुम्ही लक्षात ठेवू शकता की खाली पीरपांजल आहे, मध्ये झास्कर आहे, झास्करच्या वरती लडाख आहे आणि लडाखच्या वरती काराकोरम आहे. तर याची ट्रिक आहे पिझ्झा ला. या ट्रिकने तुम्ही याला लक्षात ठेवू शकता. पी म्हणजे पीरपांजल, झा म्हणजे झास्कर, ल म्हणजे लडाख आणि काराकोरम ही भारतामध्ये आढळणारी सर्वात नॉर्थकडची, सर्वात बाहेरची जी माउंटेन रेंज आहे ना, तिचं नाव काराकोरम आहे. तुम्ही मॅपमध्ये पाहू शकता की इथे कुनलुन माउंटेन्स आहे आणि इकडच्या साईडला हिंदकुश माउंटेन्स आहेत. आणि हे दोन्ही माउंटेन जिथं एकमेकाला मीट होतात त्याला पामीर नॉट असं म्हटलं जातं. तर हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. अरेंज द फॉलोइंग कंट्रीज ऑफ द वर्ल्ड हॅव्हिंग द हायेस्ट डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन इयर 2012 इन डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे उतरत्या क्रमाने पॉप्युलेशन डेन्सिटीनुसार त्यांना लावायचं आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर मोनॅको 3 नंबरची येते. तर इथे तुम्ही पाहू शकता की चार्ट दिलेला आहे. या चार्टमध्ये कंट्री वाईज पॉप्युलेशन डेन्सिटी किती आहे ती दिलेली आहे. मोरोकोची जशी की 19,361 आहे, नंतर मालदीवची 1802 आहे, तसंच मॉरिशियसची 624 आहे आणि भारताची किती आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. याचं उत्तर ऑप्शन 3 येते. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. आता इथे तुम्हाला आपल्या भारतामधील वेगवेगळे राज्यांची पॉप्युलेशन डेन्सिटी दिलेली आहे 2011च्या सेन्ससनुसार आणि 2001च्या. आपल्याला 11चा सेन्सस फार इम्पॉर्टंट आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. सर्वात जास्त दिल्लीची आहे, नंतर चंदीगड, पुदुचेरी, दमन अँड दीव आणि लक्षद्वीप. म्हणजे टॉप 5 तर युनियन टेरिटरीज आहेत. नंतर राज्यामध्ये सर्वात जास्त बिहारचे आहे, किती आहे तर 1106 आहे. नंतर 2 नंबरला वेस्ट बेंगॉल आहे, किती आहे तर 1028. 3 नंबरला केरला आहे, किती तर 860. नंतर UP येते 829 आणि दादरा आणि नगर हवेली परत एकदा युनियन टेरिटरी येते 700. तर तुम्हाला हे 4 राज्य इम्पॉर्टंट आहेत: बिहार, वेस्ट बेंगॉल, केरला, UP पॉप्युलेशन डेन्सिटीच्या बाबतीमध्ये. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. टाईप ऑफ प्लॅटो एका कॉलममध्ये दिलेले आहे आणि त्याचं एक्झाम्पल दुसऱ्या कॉलममध्ये दिलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की एमध्ये इंटरमॉन्ट प्लॅटो, बीमध्ये पिडमॉन्ट प्लॅटो, सीमध्ये लावा प्लॅटो, डी म्हणजे ग्लेशियर इरोजन प्लॅटो. तर तुम्हाला जसं की ग्लेशियर हे नाव असलं आणि इकडे ऑप्शनमध्ये पाहिलं की ग्रीनलँड दिसून जाते, तर बिंदास्त डीचं 3 उत्तर लावायचं आहे. डीचं 3 म्हटलं की फक्त 3 आणि 4 राहते. असं ऑप्शन एलिमिनेशनच्या ट्रिकनं जायचं आणि लवकर उत्तर लागतात. आता पिडमॉन्ट प्लॅटो जो आहे तो आहे बलुचिस्तानवाला. तर बीचे 4 इथं कुठेच नाही आहे. बहुतेक हा क्वेश्चन हॅश झालेला आहे. इथे ऑप्शन खालीवर मॅच केलेले असल्यामुळे हा क्वेश्चन डिलीट केला गेलेला आहे. तर आता तुम्ही लक्षात ठेवू शकता की हे बघा इथं व्होल्कॅनिक प्लॅटो, व्होल्कॅनिकमध्ये कोलंबियनचा प्लॅटो पण व्होल्कॅनिक प्लॅटोमध्ये येते. हे बघा, कोलंबियाचा प्लॅटो व्होल्कॅनो किंवा लावावाला आहे. नंतर कोलोरॅडो प्लॅटो इंटरमोंट प्लॅटो आहे. बलुचिस्तानचा आहे तो पिडमॉन्ट आहे. या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि ग्रीनलँडचा जो प्लॅटो आहे तो ग्लेशियर इरोजनमुळे बनलेला आहे. तर इथे तिचे डेफिनेशन दिलेलं आहे की व्होल्कॅनिक प्लॅटो काय असते, इंटरमाउंटेन प्लॅटो काय असते. तर मित्रांनो, इंटरमाउंटेन प्लॅटो म्हणजे 2 पर्वतश्रेणी, म्हणजे 2 वेगवेगळे माउंटेनची रेंज असेल आणि त्याच्यामध्ये जर एखादा प्लॅटो बनत असेल, समजा इकडे एक माउंटेन रेंज आहे, इथे एक माउंटेन रेंज आहे आणि याच्यामध्ये जर प्लॅटो असेल तर त्याला इंटरमाउंटेन प्लॅटो असं म्हणतात. आता नेक्स्ट टाईप आहे पिडमॉन्ट प्लॅटो. तर पिडमॉन्ट प्लॅटो म्हणजे समजा हा प्लॅटो आहे, याच्या एका साईडला माउंटेन आहे आणि एका साईडला सी किंवा डिप्रेशन आहे. सी म्हणजे वॉटर, ओशन किंवा काही असेल तर त्याला पिडमॉन्ट प्लॅटो म्हणतात. तर पिडमॉन्ट प्लॅटोचं एक्झाम्पल आहे प्लॅटो ऑफ पेटागोनिया इन अर्जेंटिना. पाकिस्तानमधला बलुचिस्तान प्लॅटोसुद्धा पिडमॉन्ट टाईपचा आहे, कारण की बलुचिस्तानच्या नॉर्थला हिंदकुश माउंटेन आहे आणि साऊथला अरेबियन सी आहे. तर यामुळे बलुचिस्तान प्लॅटोसुद्धा पिडमॉन्ट टाईपचा प्लॅटो बनते. तर आता आपण पुढच्या इथे बघा, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅटोचं नावं दिलेले आहेत आणि त्याचं लोकेशन कुठं आहे ते पण दिलेलं आहे. बघा, कोलंबिया प्लॅटो हाय, कोलोरॅडो हाय, मेक्सिकन हाय, नंतर बघा अल्टिपानो हाय, पेटागोनिया ह्या अर्जेंटिनावाला. याच पद्धतीने तुम्हाला हे प्लॅटो इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचे आहेत. जसे की तिबेटन प्लॅटो, नंतर पोटवार प्लॅटो पाकिस्तानमध्ये आहे,
डेक्कन प्लॅटो आपला महाराष्ट्रावाला. या पद्धतीने तुम्हाला ही नावं लक्षात ठेवायची आहेत. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. ऑब्झर्व द स्टेटमेंट्स रिगार्डिंग मिनरल ऑइल प्रोडक्शन. नुनमती ऑइल रिफायनरी इस्टॅब्लिश्ड विथ द हेल्प ऑफ रोमानिया. बी आहे नुनमती ऑइल रिफायनरी इज लोकेटेड इन आसाम. आणि सी आहे द रॉ मिनरल ऑइल इज सप्लाइड टू कोयली ऑइल रिफायनरी फ्रॉम अंकलेश्वर. तर याचं ऑप्शन सी ABC तिन्ही बरोबर आहेत. तर तुम्ही ते पाहू शकता की त्याबद्दल सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. नुनमती ऑइल रिफायनरी तर इट इज लोकेटेड इन गुवाहाटी आसाम. नंतर इट इज द फर्स्ट ऑइल रिफायनरी इन इंडिया कमिशन बाय इंडियन ऑइल कंपनी ऑन 1 जानेवारी 1962. इट इज ऑल्सो नोन ॲज गुवाहाटी रिफायनरी. इट इज बिल्ट विथ हेल्प ऑफ रोमानिया. म्हणून स्टेटमेंट ए पण करेक्ट आहे. नंतर कोयाली ऑइल रिफायनरी. इट इज लोकेटेड इन द वडोदरा डिस्ट्रिक्ट ऑफ गुजरात. It is also known as Gujarat Oil Refinery. It is third largest refinery owned by Indian Oil Corporation. The raw mineral oil is supplied to the Koyali Oil Refinery from Ankaleshwar. तर यामुळे स्टेटमेंट 3 पण बरोबर आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे अरेंज द फॉलोइंग जिओलॉजिकल पिरियड्स ऑफ अर्थ फ्रॉम द ओल्डेस्ट टू द न्यूएस्ट वन. हा जिओग्राफी सब टॉपिक जिओलॉजीचा क्वेश्चन आहे. तर मित्रांनो, तर हे वेगवेगळे टाईम पिरियड दिलेले आहेत, जिओलॉजिकलचे पिरियड्स दिलेले आहेत आणि त्याला ओल्डेस्ट टू न्यूएस्ट म्हणजे लेटेस्टकडे आपल्याला अरेंज करायचं आहे. तर तुम्हाला या स्लाईडमध्ये कंप्लीट जी स्लाईड दिलेली आहे, टाईम स्केल आहे जिओलॉजिकल आणि आपल्याला याचे मॅच करायचे आहेत. तर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे की इऑन मोठा असते इरापेक्षा, इरा मोठा असते पिरियडपेक्षा आणि पिरियड मोठा असते इपोचपेक्षा. हे पण विचारतात की कोणता कशापेक्षा जास्त मोठा आहे. तर आता आपण ते पाहू शकतो. कॅम्ब्रियन कुठे येते ते पाहू शकतो बघा. कॅम्ब्रियन सर्वात पहिला येते म्हणून सुरुवात कॅम्ब्रियनने झाली पाहिजे. आणि सुरुवात कॅम्ब्रियन म्हणजे सीनं सुरुवात होणार एकच ऑप्शन आहे, ऑप्शन 4. तर CBEAD असं इथं उत्तर निघून जाते. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. पुढच्या वेळेस हे पण विचारलं जाऊ शकते आणि हे पण 3 लक्षात ठेवू शकता. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर एका कॉलममध्ये ग्लेशियर दिलेले आहेत आणि सेकंड कॉलममध्ये त्याचे प्लेस दिलेलं आहे. तर सियाचिन ग्लेशियर, रिमो ग्लेशियर, गंगोत्री ग्लेशियर, झिमू ग्लेशियर. तर मित्रांनो, झेमू जे आहे ते सिक्कीममध्ये येते, गंगोत्री उत्तराखंडमध्ये आहे, सियाचिन काराकोरममध्ये आहे आणि रिमो काश्मीरमध्ये येते. तर डीचं 4 इथे येते. सीचं 3च आहे. बीचं 1 ऑप्शन 3 उत्तर येते. तर इथे तुम्हाला पाहू शकता की वेगवेगळे ग्लेशियर्स दिलेले आहेत इंडियामधील आणि त्याचं लोकेशन असे की हे समजा आता हे झालं उत्तराखंड. इकडचा जो पार्ट आहे असा हे लडाख येते, इकडचा JNK येते या पद्धतीने. आणि हे सिक्कीम आहे. सिक्कीममध्ये 2 आहेत, एक झेमू ग्लेशियर आहे, एक कांचनजंगा ग्लेशियर आहे. आणि तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचे की रिव्हर आणि त्याचं कोणत्या ग्लेशियरमधून ओरिजिन होते. जसे की शोक रिव्हर आहे ती रिमो ग्लेशियरमध्ये उगम पावते, नुब्रा रिव्हर आहे ती सियाचिन ग्लेशियरमध्ये उगम पावते, गंगा रिव्हर आहे ती गंगोत्री ग्लेशियरमध्ये उगम पावते आणि तिस्ता नदी जी आहे ती झेमू ग्लेशियर सिक्कीममध्ये आहे ते तिथे उगम पावते. तर मित्रांनो, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. एका कॉलममध्ये नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरी दिलेली आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये स्टेट कोणत्या स्टेटमध्ये येत आहे तर आपल्याला मॅच फॉलो करायचे. तर बंदीपूर, केवलादेव, इंद्रावती, मानस. तर मित्रांनो, मानस जसं की आपल्या सर्वांमध्ये आसाममध्ये येते, बंदीपूर कर्नाटकामध्ये येते, केवलादेव घाना किंवा केवलादेव हे राजस्थानमध्ये येते आणि इंद्रावती हे छत्तीसगडमध्ये येते. तर याचं 3 उत्तर 4 येते. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढच्या प्रश्नामध्ये प्लॅटूज आणि त्याचे कॉन्टिनेंट. आता बघा तुम्ही याच्या आधी आपण आत्ताच एक क्वेश्चन पाहिला होता, प्लॅटू आणि त्याचे टाईप. आता प्लॅटू आणि त्याचे कॉन्टिनेंट हा क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने एकच टॉपिक हा गोल फिरून विचारला जातो आयोगाने. तर आता बघा, कोलंबिया प्लॅटू, बोलिव्हिया प्लॅटू, सेंट्रल मॅसिव्ह प्लॅटू आणि युनान प्लॅटू. तर युनान हे जसं की आपल्यामध्ये चायनामध्ये येते, तुम्ही आशिया. डीचं 1 येते, डीचं 1 म्हणजे हे 2च राहिले. नंतर कोलंबिया प्लॅटू, कोलंबिया हा नॉर्थ अमेरिकामध्ये येते, एचं 4 म्हणजे ऑप्शन 3 याचं उत्तर येते. आणि तुम्ही आता परत पाहू शकता की कोलंबिया इथे येते. सेंट्रल मॅसिव्ह होता, हे बघा सेंट्रल मॅसिव्ह युरोपमध्ये येते आणि युनान इथे येते.
प्रोव्हिन्स आहे चायनामधला युनान प्रोव्हिन्स, त्यामुळे तो तिथे येते. आणि तुम्ही आता आपला अजून एक होता बोलिव्हिया. बोलिव्हिया कुठे गेला? इथे नाही आहे बोलिव्हिया. B3 साऊथ अमेरिकामध्ये येते बोलिव्हिया. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. फाइंड आउट द डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट रिगार्डिंग डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन. तर मित्रांनो, याच्या आधी आपण एक क्वेश्चन पाहिला होता डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशनचाच, पण कंट्री वाईज पाहिला होता. तर आता आपल्याला डिस्ट्रिक्ट वाईज विचारलेला आहे. पुढच्या एक्झाममध्ये ते स्टेट वाईज सुद्धा विचारू शकता, म्हणून तुम्हाला ते स्टेटचा डाटा जसं की बिहार, वेस्ट बेंगॉल, केरला, UP जे होता डिसेंडिंग ऑर्डरमध्ये, तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तर आता पुढच्या पेजवरती एक पूर्ण चार्ट दिलेला आहे की सगळ्यात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त पॉप्युलेशन डेन्सिटी ही मुंबई सबर्बन म्हणजे मुंबई उपनगराची आहे. 20,925 म्हणजे जवळजवळ 21,000 आहे. मुंबईची आहे 20,038, ठाण्याची आहे 1157, पुण्याची आहे 607, कोल्हापूरची आहे 504, नागपूरची आहे 470, जळगावची आहे 359, सोलापूरची आहे 290. तर मित्रांनो, याचा ऑप्शन 4 उत्तर बरोबर आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणता उद्योग शेती अवजारांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो? जसं की आपण किर्लोस्कर हे नाव शेतीच्या वेगवेगळी टूल्स असतात, जसे की नांगर असते, ट्रॉली असते, याच्यावरती आपण पाहिलेली की किर्लोस्कर. तर हे किर्लोस्कर ही कंपनी जी आहे ती ॲग्रिकल्चरल टूल्स बनवण्यासाठी फेमस आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर भारतातील नद्या म्हणजे रिव्हर आणि त्याच्यावरती असलेले धबधबे म्हणजे वॉटरफॉल यांचा आपल्याला मॅच द फॉलोइंग विचारलेलं आहे. शरावती, नर्मदा रिव्हर आहे, कावेरी रिव्हर आहे, घाटप्रभा रिव्हर आहे. आणि वॉटरफॉलमध्ये शिवसमुद्रम आहे, गोकाक आहे, जोग आहे आणि कपिलधारा आहे. तर मित्रांनो, घाटप्रभा नदीवरती गोकाक हा वॉटरफॉल आहे. डीचं 2 पाहिलं की एकच ऑप्शन आहे. म्हणजे Aचं 3 म्हणजे शरावतीवरती जोग वॉटरफॉल आहे. Bचं 4 म्हणजे नर्मदेवरती कपिलधारा आहे. आणि एक कपिलधारा बीडमध्ये सुद्धा आहे, पण तुम्हाला लक्षात ठेवायची की नर्मदा नदीवरती कपिलधारा आहे. आणि कावेरी नदीवरती शिवसमुद्रम हा वॉटरफॉल आहे. तर मित्रांनो, तुम्हाला या चार्टमध्ये टेबलमध्ये रिव्हर, वॉटरफॉल आणि तो कोणत्या स्टेटमध्ये आहे ते दिलेलं आहे. तर बघा, शरावती रिव्हरवरती जोग आहे, कर्नाटकामध्ये ते. नर्मदावरती धुवाधारा आहे, तो मध्य प्रदेशमध्ये येते. दामोदरवरती राजरप्पा फॉल आहे, तो झारखंडमध्ये येते. इंद्रावती नदीवर चित्रकूट वॉटरफॉल आहे, तो छत्तीसगडमध्ये येते. कावेरीवरती शिवसमुद्रम हा वॉटरफॉल आहे आणि तो कर्नाटकामध्ये आहे. नर्मदा नदी कपिलधारा मध्य प्रदेश, घाटप्रभावरती गोकाक कर्नाटकामध्ये येते. मांडोवी नदीवर दूधसागर आहे. एक लक्षात ठेवा, इथे दूधसागर आहे आणि नर्मदेवरती धुवाधारा आहे, कन्फ्यूज होऊ नका. आणि चंबल नदीवर चुलिया हा वॉटरफॉल आहे आणि तो राजस्थानमध्ये येते. तर अशा पद्धतीने आपण रिव्हर आणि वॉटरफॉल पाहिलेले आहे. तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. तर पुढचा प्रश्न आहे, डॅश प्लॅनेट इन सोलार सिस्टम फाउंड डॅश किलोमीटर फ्रॉम सन अँड टेक्स 88 days टू कम्प्लीट 1 रोटेशन अराउंड द सन. तर तुम्ही 88 days हे जरी पाहिलं तरी तुम्हाला याचं उत्तर कळून जाते. याचं उत्तर मर्क्युरी 5.8 करोड हे येते, ऑप्शन 2. तर तुम्ही ते पाहू शकता की ॲव्हरेज डिस्टन्स फ्रॉम सन इन किलोमीटर मिलियन म्हणजे 5.8, तसंच त्या पद्धतीने 10.8, 14.8 असं येते. तर हे बघा, इथे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आहे आणि पिरियड ऑफ रोटेशन. रोटेशन म्हणजे स्वतःभोवती एक गोल चक्कर मारणे आणि रिव्होल्यूशन म्हणजे दुसरं एखादं केंद्रक मानून त्याच्याभोवती एक गोल चक्कर मारणे, याला आपण रिव्होल्यूशन म्हणतात. आणि मर्क्युरीला 88 days लागतात. हे बघा, आता ह्या समजा हा सूर्य आहे आपला आणि इथून पहिले येते मर्क्युरी, नंतर येते व्हीनस, अर्थ, नंतर येते मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस आणि नेपच्यून. जसं जसं सूर्यापासून आपण लांब जाणार तसं तसं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन वाढत जाणार. म्हणजे मर्क्युरीला 88 आहे, व्हेनसला 225 days आहे, अर्थला 365 आहे, मार्सला 687 आहे, ज्युपिटरला डायरेक्ट 12 years लागतात, सॅटर्नला 29 years. म्हणजे जसं पृथ्वीवरती 365 दिवसाचं 1 वर्ष आहे, तसंच पृथ्वीचे 29 वर्ष म्हणजे सॅटर्न म्हणजे शनीचं 1 वर्ष आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात.
तर एका कॉलममध्ये स्पेसिस दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचं IUCNचं स्टेटस विचारलं आहे की तो रिअर आहे, इंडेंजर्ड आहे, एक्सटिंक्ट आहे, वल्नरेबल आहे. तर मित्रांनो याचं हे जे टाईप आहे तो आता हे 2021चे असल्यामुळे ते आता कालबाह्य झालेले आहेत. 2023 आणि 24मध्ये याचे स्टेटस चेंज झालेले आहेत. तर आता आपण हा क्वेश्चन डायरेक्ट चेंज झालेल्या याच्यानुसार पाहूयात. जसे की आता बघा, इंडियन रिनो हा क्रिटिकली इंडेंजर्ड आहे, आसियाटिक एलिफंट हा एंडेंजर्ड आहे, डेझर्ट फॉक्स हा लिस्ट कन्सर्न स्टेटसमध्ये येते आणि पिंक हेडेड डक हा जो आहे तो एक्सटिंक्ट आहे. तर मित्रांनो एक्सटिंक्ट जे म्हणजे दुर्मिळ आहेत, दुर्मिळ किंवा नष्ट झालेले आहेत. नष्ट झालेल्यामध्ये कोणकोणते तर ते लक्षात ठेवा. आपला आसियाटिक चीता, नंतर सुमात्रन रिनोसेरस, पिंक हेडेड डक, नंतर हिमालयन क्वेल, हे जे स्पेसीज आहेत ते भारतामधून एक्सटिंक्ट झालेल्या आहेत. तर आता आपण पुढचा प्रश्न पाहूयात. बेसल कन्व्हेन्शन इन इंटरनॅशनल ट्रीटी डिझाईन टू रिड्यूस मूवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट फ्रॉम डेव्हलप्ड टू लेस डेव्हलप्ड कंट्रीज साइन इन डॅश ॲट डॅश. तर मित्रांनो याचं उत्तर ऑप्शन 4 मार्च 89 आणि स्वित्झर्लंड आहे. तर मित्रांनो आता हे बघा, बेसल कन्व्हेन्शनबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बेसल कन्व्हेन्शन कशाबद्दल आहे तर ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट अँड डिस्पोजल आहे आणि हे कधी अडॉप्ट केलं होतं 22 मार्च 1989 स्वित्झर्लंडमध्ये. तर आता तुम्ही याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन वाचून घेऊ शकता. आणि या चार्टमध्ये बघा लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंट कन्व्हेन्शन्स आहेत आणि त्याचं इयर म्हणजे कोणत्या इयरमध्ये ते अडॉप्ट केलेले आहेत ते दिलेलं आहे. जसे की रामसर कन्व्हेन्शन ऑन वेटलँड आहे ते 1971 मधलं आहे. स्टॉकहोम कॉन्फरन्स आहे 1972ची. साईट्स कन्व्हेन्शन आहे 1973चं. कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पेसीस ऑफ वाईल्ड ॲनिमल आहे 1979चं. वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटेजी आहे 1980ची. नैरोबी डिक्लेरेशन आहे 1982चं. वर्ल्ड चार्टर ऑफ नेचर जे आहे ते आहे 1982चं. व्हिएन्ना कन्व्हेन्शन फॉर ओझोन लेअर हे एक इम्पॉर्टंट आहे 1985चं. आणि लगेच त्याच्या खाली आहे मॉन्ट्रियल प्रोटोकॉल फॉर ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्सेस ODS हे 1987चे. मित्रांनो हे दोन्ही फार इम्पॉर्टंट आहे. नंतर हेल्सिंकी डिक्लेरेशन 1989, बेसल कन्व्हेन्शन ऑन हजार्डस वेस्ट 1989, अर्थ समिट 1992 हा एक इम्पॉर्टंट आहे. UNFCCC 1992 हा एक इम्पॉर्टंट आहे, हा बी इम्पॉर्टंट आहे. कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी CBD पण इम्पॉर्टंट आहे. UN कन्व्हेन्शन ऑन डिझर्टिफिकेशन 1994चा आहे, हा पण इम्पॉर्टंट आहे. क्योटो प्रोटोकॉल आहे 1997चा इम्पॉर्टंट आहे. स्टॉकहोम कन्व्हेन्शन ऑन POP पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पोल्युटंट्स हा पण इम्पॉर्टंट येते. तर या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की कसे लिस्ट ऑफ इम्पॉर्टंट एन्व्हायरमेंट कन्व्हेन्शन आणि त्याचं कोणकोणते इयर आहे ते आपण पाहिलेलं आहे. तर मित्रांनो आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. तर पुढचा प्रश्न आहे 33 नंबरचा. ग्रीन डॉट प्रोग्राम मीन्स रिसायकलिंग ऑफ इंडस्ट्रियल पोल्युटेड वॉटर बिगॅन इन विच कंट्री. तर याचं उत्तर जर्मनी येते. आणि पुढचा अजूनही प्रश्न आहे 34 नंबरचा, तो आहे इकॉलॉजी इज द स्टडी ऑफ स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ इकोसिस्टम हू डिफाईन इन 1969. तर याचं उत्तर ओडम आहे. तर मित्रांनो हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे आणि याच्याबद्दलची डेफिनेशन दिलेली आहे. ग्रीन डॉट प्रोग्राम जर्मनीमध्ये 1990ला सुरुवात झाला आणि युजीन ओडम याले फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, फादर ऑफ मॉडर्न इकॉलॉजी युजीन ओडमला म्हटलं जातं. तर शेवटचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग आर इकॉलॉजिकल इम्पॅक्ट्स ऑफ ओझोन डिप्लिशन. तर स्टेटमेंट ए आहे डॅमेज ह्युमन सिस्टम. स्टेटमेंट बी आहे स्टंटेड ग्रोथ ऑफ द प्लांट्स. स्टेटमेंट सी आहे राईज ऑफ टेम्परेचर आणि स्टेटमेंट डी आहे कॉजेस कॅटरॅक्ट म्हणजे मोतीबिंदू. आणि आता ओझोन डिप्लिशनमुळे काय होतं की UV लाईट अल्ट्राव्हायोलेट लाईट जी आहे तिचं प्रमाण वाढते आणि त्याच्यामुळे काय होतं की राईज ऑफ टेम्परेचर होते. बरोबर आहे. कॉजेस ऑफ कॅटरॅक्ट जर तुम्ही डायरेक्ट सूर्याची किरण डोळ्यात गेली आणि तिथं ओझोन लेअर नसेल तर कॅटरॅक्ट पण होते. स्टंटेड ग्रोथ ऑफ प्लांट्स आणि डॅमेज ह्युमन इम्युन सिस्टम. तर हे दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि याचं एक्सप्लेनेशन इथं एक्झॅक्ट दिलेलं आहे. ओझोन डिप्लिशन कॅन कॉज इन्क्रीज अमाऊंट्स ऑफ UV रेडिएशन टू रिच अर्थ विच कॅन लीड टू मोर केसेस ऑफ स्किन कॅन्सर, कॅटरॅक्ट्स, इम्पेअर्ड इम्युन सिस्टम. Too much exposure to UV is believed to be contributing to the increase in melanoma. लक्षात ठेवा, मेलॅनोमा नावाचा डिजीज UV लाईटचं कन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे होते आणि द मोस्ट फॅटल ऑफ ऑल स्किन कॅन्सरचा एक प्रकार आहे. एक्सेसिव्ह UV रेडिएशन इनहिबिट्स द ग्रोथ प्रोसेसेस ऑफ ऑलमोस्ट ऑल ग्रीन प्लांट्स. म्हणजे जे प्लांट्स आहेत त्याची ग्रोथ पण खुंटते. तर अशा पद्धतीने आपण आज एन्व्हायरमेंट आणि जिओग्राफी या विषयाचे
2021 राज्यसेवामध्ये विचारलेले प्रश्नांचं विश्लेषण पाहिलेलं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. आणि थँक्यू व्हेरी मच.